याच्यापासून काय फायदा आहे तुमचा? नाही तुम्ही आता गॅस किती वर्ष आम्ही गॅस तरी 15-16 वर्ष लागली. मग तुम्हाला गॅस बद्दल काय माहिती आहे? काहीच नाही. टाकी भरलेली घरात आणणे, हो, रिकामी टाकी लावून दे. लावून देणे, बस एवढंच माहिती आहे ना. हो, आता तुम्ही कवा समजा तुम्हाला काय वाटते याच्यावर 2 नियम आहेत, तुम्ही वाचले कवा? नाही. हे बघा याच्यावर 2 नियम आहेत. जाहिरात असे पहिला नियम काय म्हणते, उपयोग न होने पर रेग्युलेटर बंद करे. म्हणजे याचा रेग्युलेटर हो. तुम्ही बंद करत असता का? नाही. समजा काम झाल्याच्या बाद बंद हा, करतो. हो, ध्यान राहते नाही राहत. हो, असं होते ना. हो. पण याचं डेली बंद केलं याच्यानं काय होते, गॅस इकडे लिकेज होऊ शकते ना. हो. दुसरा नियम काय म्हणते, दुसरा नियम आहे याच्यावर का, टाकी लेते म्हणजे टाकी लेते समय वजन और सील की जांच करे. हो. आपण वजन केलं टाकीचं का नाही. एखाद्या वेळेस तरी केलं का? नाही. सील म्हणजे काय असते, आपण काय पाहतो सील? हे झाकण. हा, झाकण. हे झाकण म्हणजे सील नसते. हं? याच्या अंदर एक काळं वायसर असते पहा, याच्या अंदर एक काळं वायसर राहते. ते जर काळं वायसर असेल या पाहून घ्या, आहे का? आहे ना. मग काळं वायसर जर असला तर समजा आपली टाकी सील आहे. हो. राहिला प्रश्न काय करायचं, 2-3 थेंब पाणी घ्यायचं, त्याच्यात पाणी टाकायचं. मग त्यानंतर काय होतं, आपल्याला लिकेज आहे नाही आहे आपल्याला माहित होते. आपल्या घरात अशा 2 अजून एक काय आहे, शेगडी. बाया काय करतात, शेगडी कशात होतात? सगळी आता हे पुसून घेतात. पुसून घेतात, साबणान सोड्यानं धुतातच ना. हो. मग त्यानं काय होते, साबण सोड्यानं धुतल्यानं त्याच्या खालचा भाग असते देवाला, हो. त्याला छिद्र पडतात. छिद्र पडून याच्यातून लिकेज होऊ शकते. तर मग केव्हा काय करायचं, गॅस धुवायच्या वेळेस काय करायचं, धुवायचं नाही, फक्त ओला कपडा करायचा, पुसून घ्यायचा. त्याच्यामुळे खाली लिकेज होत नाही. हो. आपल्या घरात अशा 2 वस्तू आहेत व दुर्घटना होऊ शकते. हो. एक म्हणजे लाईट Light. शॉर्ट सर्किट झाला की लिकेज म्हणजे दुर्घटना होऊ शकत नाही का? होते. त्यासाठी काय सरकारने दिलं आहे, एक MCB नावाचं बटन असते. हो. ते बसवाला. हा, ते बसवलं काय होते, समजा शॉर्ट सर्किट झाला कुठं ते ऑटोमॅटिक बंद पडते. आणि गॅससाठी काय दिलं आहे का? नाही. काहीच दिलं नाही. नाही. तर मग आम्ही सरकारनं काय काढलेलं आहे, एक मशीन काढलेली आहे. हे पाहिलं का तुम्ही डबा कधी? नाही पाहिलंच नाही आता. आता हे पहा, ही आहे मशीन पाहिली कधी? मी हिचा उपयोग करेल. हां, याचा उपयोग कसा होते ते सांगतो तुम्हाला मी आता. ही कशी बसवायची, सेम रेग्युलेटर जसं बसते अशीच बसवायची, जसं आपण रेग्युलेटरला बसवतो. बसली मशीन आहे पहा, चालेल. हो. आता याच्यावर काय, रेग्युलेटर जसं बसवून टाकायचं. जसं आपण रेग्युलेटर बसवतो तसं बसलं झालं. हे नंतर याचं पाईप तुम्हाला जोडायचंच काम नसते, पाईप तर जोडतच. पाईप जोडेल असते. दोन्ही बटणं चालू करून द्यायचे, हे केलं चालू, हे पण केलं चालू, झालं. आता दोन्ही बटणं चालू आहे. हो. टाकी भरायला आहे तुमची, हो. चालू होते का पहा, झाली चालू? नाही. काहून नाही चालू झाली? कारण या मशीनवर पण एक बटन दिलेलं आहे. हे बटन फक्त असं 2दा दाबायचं, दिसलं का? आता काटा कुठे गेला? गेला वर कर. काटा वर गेला म्हणजे तुमची टाकी भरेल. याचा फायदा मशीनचा एवढा आहे की बाबा याच्यातून आपल्याला माहित होते आपलं सिलेंडर किती भरलं किती राहिलं. आता सिलेंडर चालू होते. चला पेटला. हो. आता काही बाया काय करतात, स्वयंपाक करायच्या वेळेस सगळे हलवतात, इकडे तिकडे हलतेच ना काही ना काही. समजा त्याच्यानं काय होत असते, आपण साबण सोड्यानं धुतो का नाही, ती नळी असते, नळी तर फुगलेली असते, ही नळी निघू शकते. ही नळी जर निघली, लिकेज होऊ शकतेच नाही निघते डायरेक्ट. हो. निघली का काय होईल बरं? ते पेटत जाईल निघलं. पेट जाईल का नाही? हो. मी दाखवू काढून तुम्हाला. तुमची इच्छा असेल तर काढू का? काढून दाखवा. स्फोट होईल का घरात? नाही होणार. मशीन लावलं ना. हे पहा. काढली, झालं काही? हो. नाही. काटा पाकुडे गेला, काटा झिरोवर आला इकडे. आला झिरोवर. हो. हीच जर मशीन नसती तर आपल्या घरात चाळ झाला असता. हो. कसा झाला असता तुम्ही ते झाला दाखवा. असता. स्फोट झाला असता डायरेक्ट. तुमच्या इथं झालेला पण आहे, आमच्या तांदळी शेळीमध्ये झालेला आहे ना. पाकवला झाड होती. ऑटोमॅटिक विसते ना ऑटोमॅटिक. होते काही मशीनचा उपयोग आहे का नाही? आहे. झालं काही? काहीच नाही झालं. बंद केला चालतं.